महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष हे भाजपला मिळालेलं स्थान आणि त्याचा पाया गोपीनाथ मुंडे यांनी रचला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे। लातूरमध्ये आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं। याच वेळेस फडणवीस बोलत होते। गोपीनाथ मुंडे यांनी विविध यात्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा संघर्ष उभा केल्याचं देखील फडणवीस यांनी बोलून दाखवलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक भाजपचे नेते देखील उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीही सांगितल्या। बघूया। अनेक ठिकाणी जेव्हा संघर्ष यात्रा एखाद्या गावात जाऊ शकायची नाही त्यावेळेस अख्खं गाव रिकामं येऊन त्या ठिकाणी मोठ्या रस्त्यावर यायचं, महामार्गावर यायचं, कारण त्यांना गोपीनाथरावजींची एक झलक पाहायची असायची। अशा प्रकारची संघर्ष यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये एकीकडे गोपीनाथराव आणि दुसरीकडे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा प्रकारचं रान पेटवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं। अनेक खाती त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी पाहिली। ऊर्जा खातं असेल, पाटबंधारे खातं असेल, पण सगळ्यात महत्वाचं खातं जे मुंडे साहेबांनी सांभाळलं ते म्हणजे गृह खातं। कारण तो काळ राजकारणातल्या गुन्हेगारीकरणाचा होता। मुंबईमध्ये एखाद्या श्रीमंत व्यक्तीने गाडी घेतली तर त्याला 1 तासात फोन यायचा, खूप पैसा तुझ्याकडे आलाय, गाडी घेतली आहे, आम्हाला एवढे पैसे पाठवून दे नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू। अशा प्रकारची अवस्था होती। काळी दिवाळी लोक साजरी करायचे अशी अवस्था होती। अशा वेळी मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडाराज चालू देणार नाही, अंडरवर्ल्डचं राज्य चालू देणार नाही। आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला। ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे। आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होतं। पण यातनं दुसरं चिकड्यासारखं काय आहे, मुंडे साहेबांनी ओबीसीची मोड बांधली। ओबीसीचे नेते म्हणून मुंडे साहेबांकडे पाहिलं गेलं, पण ओबीसीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना ते इतर कुठल्या समाजाच्या विरोधात आहे असं कोणीच कधी त्यांच्याबद्दल म्हणू शकलं नाही। इतर समाजांनाही मुंडे साहेबांबद्दल तेवढंच प्रेम होतं। आजच्या राजकारण्यांना हे शिकावं लागेल आणि आजच्या माध्यमांना हे समजावं लागेल